टॅरो रीडिंगचं बेसिक कुठे आहे ते समजून घ्या. ओके. पत्रिकेमध्ये काही गोष्टी तुमच्या दशेमध्ये असतात की ही शनीची दशा आहे, मंगळाची दशा चालू आहे, तर ती गोष्ट नाही होणार. पण टॅरो तुम्हाला कधीच असं नाही म्हणत की हे नाही होणार. होत आम्ही सांगतो की ह्या गोष्टी थोड्याशा अवघड आहेत. टॅरो हे एक गायडन्स कार्ड आहे. ते तुम्हाला मार्ग दाखवतं की एखादी गोष्ट नाही होणार आहे तर ती तुम्हाला कशी घडवून आणता येईल. टॅरो हे कधी प्रेडिक्शनचं टूल नाही आहे. टॅरो हे एक गायडन्सचं टूल आहे. ओके. तर हे कुठेतरी तुमच्या कर्माच्या थिअरीवर पण डिपेंड करतं. जसं असतं प्रारब्ध, संचित आणि क्रियामान कर्म. ओके. मी खूप शॉर्टमध्ये, संक्षिप्तमध्ये तुम्हाला हे मी एक्सप्लेन करते की कर्मा कसं वर्क करतं. आता जर देवाने तुमच्या एवढे सगळे जे पापं केली आहेत, पूर्ण तुमचे जेवढे तुम्ही जन्म घेतलेत तेवढ्या पापांचा जर हिशोब एका जन्मातच द्यायचं ठरवलं, अवघड होऊन बसेल हो सगळं. तुम्हाला एक दिवसही जगणं खूप कठीण जाईल, एवढी पापं असतात आपली सगळ्या जन्मांची. म्हणून देव थोडं 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 करून आपल्याला एक एक लेसन्स देत असतो, एकेका आपल्या जन्मामध्ये एक एक लेसन्स देत असतो. ओके. तर क्रियामान कर्म काय असतं? क्रियामान कर्म हे ते कर्म असतं जे आपण ह्या जन्मात करतो. मग ते बदलता येऊ शकतं का? अगदी नक्कीच बदलता येऊ शकतं. बाकीचं आपण आपलं प्रारब्ध, संचित नाही बदलू शकत, पण क्रियामान बदलू शकतं. त्याचा आपल्या आयुष्यातला भाग हा फक्त 10% असतो. ओके. आपल्या आयुष्यातला फक्त 10% जर त्याने कव्हर केला आहे, तरीही ते आपलं भविष्य बदलू शकतं का? नक्कीच बदलू शकतं तुमच्या चांगल्या कर्माने. त्या 10%मध्ये एवढी कॅपॅसिटी असते की तुम्ही तुमचे चांगले कर्म करून तुम्ही तुमचं भवितव्य, तुमचं आयुष्य बदलू शकता. आणि टॅरो तुम्हाला ह्याच गोष्टीमध्ये मदत करतं. हे जेव्हा तुम्ही बेसिक समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला ते क्लायंटला समजवणं खूप इझी जाईल. तुम्ही जर शाब्दिक घोटाळ्यामध्ये अडकलात ना, कार्ड्सच्या मिनिंगमध्ये अडकलात ना, तर तुम्ही क्लायंटला कधीच बांधून ठेवू शकत नाही किंवा कधीच तुम्ही त्याला आपलासं करू शकत नाही. जेव्हा कर्माची थिअरी तुम्हालाच क्लिअर नाही आहे, तुम्ही लोकांना काय शिकवणार किंवा तुम्ही लोकांना काय गायडन्स देणार? तर टॅरो हे एनर्जी बेस्ड ट्रेडिंग आहे. टॅरो त्या माणसाची एनर्जीज पकडतं की तो पास्ट लाईफमध्ये ह्याने काय केलं आहे, किंवा पास्ट लाईफ म्हणा किंवा पास्टमध्ये ह्याने काय केलं आहे, प्रेझेंटमध्ये हा काय करतो आणि फ्युचरमध्ये हा काय करू शकतो. आणि मग त्या हिशोबाने तुम्ही त्याला गायडन्स देऊ शकता की तू एफर्ट्स टाकले पाहिजेत का नाही टाकले पाहिजेत. तुझ्या आयुष्याचा पॅटर्न काय आहे. गव्हर्मेंट जॉब जर तुझ्या पत्रिकेत आहे तर तो तुला मिळत का नाही आहे. लव्ह मॅरेज आहे तर ते होत का नाही आहे. कुठे चुकतं आहे तुझं.